गुड मॉर्निंग अक्कलकोट. नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आता रेडी झालेलो आहे, मस्त हा कुर्ता घातलेला आहे. चला आता आपण चाललो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी वटवृक्ष मंदिराजवळ. आणि रूमच्या समोरच इथे किल्लासुद्धा आहे. मस्त थंडगार वातावरण आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. खूप महिन्यानंतर आलेलो आहे अक्कलकोटला. तर आज आपण कुठे कुठे फिरणार आहे ते तुम्ही व्लॉगमध्ये बघतच राहा आणि माझ्यासोबत तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. आम्ही इथे थांबलेलो यांच्या घरी. मित्रांनो, आपण आता आलेलो आहे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ. तर चला दर्शन घेऊया. हे आहे ते वटवृक्षाचं झाड जिथे श्री स्वामी समर्थ महाराज बसत असे झाडाखाली. चला श्री स्वामी समर्थ. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो. मित्रांनो, आता अभिषेकाची वेळ झाली आहे म्हणून श्री स्वामी समर्थ. ॲक्च्युली मित्रांनो चालू असतं, पण आता गेट वगैरे बंद केलं आहे. दर्शन झालेलं आहे आपलं. खूप छान दर्शन झालं. मस्त वाटलं, मन एकदम प्रसन्न झालं. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ब्रह्मांड नायक. तर या ठिकाणी अन्नछत्र आहे आणि समोरूनच आहे वटवृक्ष मंदिरात जाण्यासाठी एंट्री. आपलं दर्शन झालं आहे आता, पण आपण चप्पल तिथं पुढे काढलेली. तर आपण चप्पल घेऊन जाणार आहे समाधी मंदिराची जवळ. तर इथून रिक्षा केली आहे समाधी मंदिरपर्यंत 20 रुपये एकाचे. पोचलेलं आहे आपण समाधी मंदिराजवळ. जास्त नाही, 5 मिनिटात लागले रिक्षाने. तर रिक्षानेच या तुम्ही पण, पटापट तुमचं दर्शन होईल. आम्ही सकाळीच आलो आहे. खूप सुंदर मंदिर आहे, अप्रतिम. सोहळा घातलेला आहे मित्रांनो. आम्ही आता स्वामींचा अभिषेक करणार आहे. तर चला. श्री स्वामी समर्थ.
सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो स्वामींच्या पादुकांचं. मित्रांनो आपलं आता श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करून झालेला आहे. खूप छान दर्शन झालं समाधी मंदिराचं आणि मन एकदम प्रसन्न झालं. मस्त वाटलं खूप. तर तुम्ही पण मित्रांनो एकदा नक्की या अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात आणि दर्शन घ्या. तुमचं पण मन प्रसन्न होईल. आणि आलात तर एकदा इथं नक्की अभिषेक करा. खूप सुंदर असं मंदिर आहे स्वामींचं. आणि मी फर्स्ट टाईम अभिषेक केला स्वामींच्या समाधी मंदिरामध्ये. अभिषेक केल्यानंतर त्यांनी आम्हाला समाधी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सोडलं आणि गाभाऱ्यामध्ये दर्शन घ्यायला गेलं तर मन एकदम शांत झालं. खूप शांत वाटतंय. तर एकदा तुम्ही पण नक्की या समाधी मंदिराजवळ दर्शन घ्या मित्रांनो. मंदिराची रचना पण खूप सुंदर आहे मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. आता आम्ही पुन्हा आलो आहे वटवृक्ष मंदिराजवळ कारण की आम्ही रूममध्येच बॅगा वगैरे ठेवलेल्या. एक प्लेट इडली वडा घेतलेला आहे. चला खाऊया. तुळजापूरचं दर्शन. मस्त. इडली वडा खूप भारी लागतोय. इडलीपेक्षा इडली थोडंसं कडक आहे. आपण मुंबईसारखी टेस्ट तर एक्सपेक्ट करू नाही शकत पण मस्त आहे. वाव. उत्तप्पा ट्राय करूया. उत्तप्पा थोडासा सॉफ्ट आहे. उत्तप्पा मस्त लागतोय.
इडली वड्यापेक्षा. आता एक कप चाय पिऊया आपण. गरमागरम चाय. मस्त, एक नंबर. तर चाय पिऊन आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया. तर मित्रांनो, आम्ही या भक्त निवासमध्ये थांबलेलो. म्हणजे प्रायव्हेट आहे प्रॉपर्टी. तुम्हाला जर लगेच आंघोळ वॉशरूम करून निघायचं असेल दर्शन घेऊन, तर इथं तुम्ही थांबू शकता 1-2 तास. तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि या. रिक्षा गेले आणि आता आम्ही निघालो आहे अक्कलकोट एस टी स्टँडला. अक्कलकोट बस स्थानक. बस स्टँडला आलेलो इथे अक्कलकोट. आणि इथून प्रायव्हेट गाड्या पण जातात. गाणगापूर तुळजापूरला 150 रुपये एकाचे तिकीट. पण थोडंसं नेगोशिएट केलं तर होतं. आम्ही आता 4 जण आहे, तर मग आम्हाला 1000 रुपयामध्ये तो बोलला की गाणगापूर रिटर्न येऊ आपण. तर चला. तर आज आपण ओमनीमधनं प्रवास करतोय खूप महिन्यानंतर. चला, प्रवास सुरू झालेला आहे. 12:15 बघू आता किती वाजतात आपल्याला गाणगापूरला पोहोचायला. आज होऊन जाऊ दे. श्री दत्त महाद्वार. इथूनच आहे, बस डेपोच्या बाजूलाच आहे मंदिरात जाण्याची एंट्री. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे गाणगापूर श्री दत्त मंदिराजवळ. तर चला लगेच दर्शनाला जाऊया. 2 तास लागले आम्हाला अक्कलकोटवरनं इथे यायला. 2 तास नॉनस्टॉप आलेलो आहे. पूर्ण शरीर आखडले 2 तास बसून बसून एकाच जागी. बॉडी जरा हायड्रेट करूया नारळ पाणी पिऊन. भारी. वाव, ऊस बघा किती नेत आहेत. लॉरी भरून. चला आता आपण चाललो आहे दर्शनासाठी. भविष्य सांगणारा पोपट. दुपारचं ऊन खूप आहे आणि गर्दी थोडीफारच दिसते अजून तरी. तर एवढ्या महिन्यानंतर इथे येऊन खूप छान वाटतं. तर दर्शन घेतल्यावर अजून भारी वाटेल. श्री दत्त किती सुंदर मंदिर आहे यार. वाव. मंदिराची रचना खूप सुंदर आहे मित्रांनो. चला दर्शन घेण्यासाठी जाऊया. दर्शनाची लाईन. बापरे, केवढी लाईन आहे बापरे. एवढीशी फिरून परत आपल्याला इथून खाली जायचंय. खालती अजून लाईन. 4, 5, 6
इथं स्पेशल एंट्री VIP एंट्रन्स फी आहे. बापरे, 200 आणि 500 रुपये. मित्रांनो, मोबाईल आतमध्ये अलाउड नाही, सर्वांनी इथूनच दर्शन घ्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू मित्रांनो, खूप प्राचीन मंदिर आहे, सर्वांनी दर्शन घ्या. मंदिराची रचना बघा किती सुंदर आहे. श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता इथं ज्यूस पिऊया आपण, संपंग. ॲपल ज्यूस. ₹5 नोट आहे ना. हां हां हां, भारी. मित्रांनो, तर दर्शन करून झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं, मस्त वाटलं आणि खूप गर्दी आहे. तर VIP दर्शनच केलेलं आहे फॅमिलीने. तर चला आता चाललो आहे आपण पुढे. तर आपले 2 देवस्थान झालेले आहेत, अक्कलकोट आणि गाणगापूर. खूप भारी वाटलं मनाने. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की एक लाईक करा. त्या ठिकाणी बस स्टँड आहे मित्रांनो. 5 वाजताची शेवटची ST येते सोलापूरला जाण्यासाठी. आत्तापर्यंत आजचा दिवस खूप छान गेलेला आहे, खूप मस्त वाटतं. तर आता आपण कुठे जाणार आहेत ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच लवकर. तर इथून परत आम्ही आता अक्कलकोटला चाललो आहे आणि अक्कलकोटवरनं आपण जाणार आहे तुळजापूरला, आई तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर चला मित्रांनो, गाणगापूर हे श्री दत्तांचं एकदम पवित्र स्थान आहे. तुम्ही जर कधी सोलापूरला आलात तर इथे एकदा नक्की विजिट करा. एकदा आलेलो आहे अक्कलकोटमध्ये, रिटर्न आलेलो आहे आता परत गाणगापूरवरनं अक्कलकोटला. आता जरा जेवूया हॉटेल विकासमध्ये. चला जेवूया. हा आहे हॉटेल विकासचा मेन्यू, व्हेज. आपण ऑर्डर केलं व्हेज थाली. तर व्हेज थालीमध्ये बघा काय काय, चला ट्राय करूया. तर आपली ही व्हेज थाली आलेली आहे बघा. आपल्याला दिलेलं एक पापड, चपाती दिलेली आहे, स्वीटमध्ये गुलाबजामुन आहे, डाळ दिली आहे आणि ही छोलेची चण्याची भाजी आहे, बटाट्याची भाजी दिली आहे, वाटाणा बटाटा परत मिक्स भाजी आहे, दही दिलेलं आहे आपल्याला, शेंगदाण्याची चटणी, लोणचा, सुकलेली मिरची ठेचा दिलेला आहे, कांदा लिंबू दिलेला आहे. अशा प्रकारे ही आपली आजची व्हेज थाली आहे. तर चला ट्राय करूया. तर आधी मी खातोय बटाट्याची भाजी. भारी लागतो बटाट्याची भाजी. मिक्स भाजी ट्राय करूया. वाव, मिक्स भाजीची पण चव एक नंबर आहे. मीडियम स्पायसी आहे. चपाती पण यांची सॉफ्ट आहे, मस्त गरमागरम आहे. चण्याची भाजी खाऊया. एकदम गावच्या स्टाईलने दिली चण्याची भाजी, मस्त. पापड पण यांचं खूप चांगलं लागतं. डाळ भात ट्राय करूया.
मस्त आहे. डाळ भात पण खूप छान आहे. आणि सगळ्यांचं फेवरेट गुलाबजामुन ट्राय करूया आता. गुलाबजामुन एकदम सॉफ्ट हे सर. भारी. तर यांची व्हेज थाली बघायला गेलं तर 5 पैकी 5 आहे एकदम रेटिंग. मस्त आहे. एकदा आलात तर हॉटेल विकासला नक्की विजिट करा. अक्कलकोट बसस्टँडच्या बाजूलाच आहे. तर चला आता जेवतो, मग आपण भेटूया पुढे. मस्त पोट भरलेला आहे आपलं आता. तर आता आपण निघालेलो आहे अक्कलकोटवरून तुळजापूरला. आणि मी सजेस्ट करेल कधी आलात तर या हॉटेलला नक्की विजिट करा.